22 जानेवारी रोजी राम मंदिर सोहळ्याला शहरात गालबोट लावण्याच्या प्रयत्नात असलेले विना क्रमांकाच्या मोटरसायकलवरून 3 संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून एक तलवार 2 खंजीर जप्त करण्यात आले आहेत। तसेच 27 ऑगस्ट 2023 रोजी जातीय दंगल पसरवणारे 2 आरोपी यांना अटक करत सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी धडाकेबाज कामगिरी केली। शहरात जातीय दंगल पसरवणारे 2 कुख्यात गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध केले असल्याची यावेळी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। या सर्व कारवाया पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, शैलेश मस्के, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, रामेश्वर जाधव, देवाशीष वर्मा, गजानन डोईफोडे, अजिम शेख, भरत ढाकणे, प्रदीप करतारे, अनिल पिलेवाड, अनिल काकडे, विलास पवार आणि चालक खरात आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील वर्षी 27/8/2023 रोजी मंगल बाजार परिसरामध्ये जातीय दंगल पसरवणाऱ्या समाजकंटकांना तसेच गैरकायद्याची मंडळी देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ज्यांनी केलेलं होतं अशा रेकॉर्डवरील आरोपी नामे शेख अरबाज उर्फ टी बाबा तसेच शेख तन्वीर उर्फ तन्नू लाला शेख याला MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाई अंतर्गत मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने दोन्ही रेकॉर्डवरील गुन्हेगारांना 1 वर्षाकरता स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे जातीय दंगल भडकवणाऱ्यांवर अशी कारवाई झाल्यामुळे त्यांच्यावरती वचक राहील व जालन्यामधील आम जनतेला त्याचा त्रास होणार नाही। तसेच दिनांक 20, 21 आणि 22 आणि 23 रोजी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात श्रीराम कलश मिरवणूक तसेच इतर धार्मिक कार्यक्रम चालू असताना आमची संवेदनशील भागामध्ये पेट्रोलिंग करताना कादराबाद परिसर, मोदीखाना परिसर तसेच मंगल बाजार परिसरामध्ये पेट्रोलिंग करताना आम्हाला 4 इसमांकडून 3 तलवारी, 1 कोयता आणि 2 धारदार चाकू त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेलं आहे। तसेच त्यांची मोटरसायकलही आम्ही जप्त केलेली आहे। तसेच दिनांक 22/1/2024 रोजी वीर शिवलिंगायत गवळी समाजाचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये एका चोरट्याने मंदिरातील भांडी तसेच इतर साहित्य चोरून नेलेलं होतं। तर या चोरट्याला आमच्या DB पथकाने 24 तासाच्या आतमध्ये ताब्यात घेऊन सर्व चोरीस गेलेला मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। सदरची कारवाई ही DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री नरोडे साहेब तसेच आमच्या सर्व DB स्टाफने केलेली आहे। यामध्ये किती आरोपी आहेत आणि नेमके कुठले आहेत हे आरोपी? यामध्ये एकूण 5 आरोपी आतापर्यंत अरेस्ट केलेले आहेत। त्यातला 1 आरोपी औरंगाबादचा आहे, बाकी 4 असे स्थानिक रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। त्याच्यामधील 1 आरोपी हा आता 2 दिवसापूर्वीच एका रॉबरीच्या केसमधून सुटून आलेला होता। तर त्याच्यावरही लक्ष ठेवून असताना त्याच्याकडे हत्यार मिळालं होतं। सदरचे आरोपी काल आम्ही कोर्टामध्ये हजर केले असता त्यांचा 1 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने दिलेला आहे।